जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला नागपूर कारागृह पेपर आपण बघणार आहोत, संभाव्य उत्तर बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 60% पेक्षा कमी सहभाग असलेल्या मतदान केंद्रावर मतदाराचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मिशन 414 हे कोणत्या राज्यात सुरू केले होते? तर आहे हिमाचल प्रदेश। पुढील प्रश्न पहा, योग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे। 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभिनव बिंद्रा यांनी मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आली। एकदम चुकीचं स्टेटमेंट आहे हे। 2024 मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे कोण ध्वजवाहक होत होता। त्यानंतर बघा, अभिनव बिंद्रा यांनी 2012च्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकून दिले होते। हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण की अभिनव बिंद्रा यांनी 2008मध्ये शूटिंगमध्ये वैयक्तिक पदक जिंकलेलं होतं। तर दोन्ही जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ड आपलं बरोबर आहे, दोन्ही अयोग्य म्हणून। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जागतिक व्यापार संघटनेची WTO 13वी मंत्रिस्तरीय परिषद 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? उत्तर आहे अबुधाबी, UAE। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, अयोध्या उत्तर प्रदेश येथील स्टॅच्यू ऑफ डिग्निटी मर्यादा मूर्ती पुतळा कोणाचा आहे? तर उत्तर आहे स्वामी रामानुजाचारी। पुढील प्रश्न पहा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे चंद्रपूर। दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस विचारलेला आहे। उत्तर आहे दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर। त्यानंतर पहा, हा ग्रह सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा आहे। उत्तर आहे बुध। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या 288। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरण या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर इथे ऑक्सिजन हे उत्तर बरोबर राहणार आहे। त्यानंतर पुढील बघा,